उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला मतदान आहे। त्यामुळे जोरदार प्रचार सुरू झालेला आहे। तर उत्तर प्रदेशातून शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलंय। यूपीत 50 ते 60 जागा लढवणार असून लोकसभा निवडणुकीत शिवसेना 100 जागा लढवणार अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे। उत्तर प्रदेशात शिवसेना 50 ते 60 जागा लढणार। उत्तर प्रदेश के विधानसभा में शिवसेना के विधायक रहेंगे हमारे वाघ टाइगर। लोकसभा निवडणुकीत शिवसेना देशभरात 100 जागा लढणार। भारत माता की। उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय। दुसरीकडे उत्तर प्रदेशात शिवसेनाही उतरली आहे। 7व्या टप्प्यापर्यंत शिवसेनेचे 50 ते 55 उमेदवार यूपीत लढतील अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे। 50 या 60 प्रत्याशी मैदान में उतारे। अब तक जितने भी चरण हुए हैं उसमें हमारे 20 उम्मीदवार लगभग है और आने वाले 5, 6 और 7वें चरणों में फेस में हमारे 30 उम्मीदवार खड़े रहेंगे। सध्या 50 ते 55 जागा लढत असलो तरी 2024च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात 100 जागा लढण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे। उत्तर प्रदेश में हम 15 या 20 लोकसभा सीटों पर चुनाव लड़ने जा रहे हैं। हम इस बार 100 के आसपास सीट पर लोकसभा चुनाव लड़ेंगे। महाराष्ट्र के बाहर पहली बार हमने लोकसभा में खाता भी खोल दिया है। दादरा नगर हवेली का चुनाव हो गया, बीजेपी का गढ़ माना जाता था। इस बार वो लोकसभा सीट शिवसेना ने भारी बहुमत से, भारी मतों से जीत ली है। राऊत साहेब, गोव्याचं काय झालं आणि उत्तर प्रदेश गोवा याच्याविषयी बोलण्याच्या आधी तुम्हाला यूपीएत घेणार होते ते राहुल गांधी तुम्हाला भेटतायत का या प्रश्नाविषयी बोला। आणि तुमच्यावर जे रोज नवे नवे आरोप होऊन त्याचे खुलासे होत आहेत त्याच्याविषयी तुम्ही एक चकार शब्द काढत नाही आहात। गेल्या विधानसभेतही उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेनं नशीब आजमावलंय, पण त्यावेळी सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। पण आता राऊतांना खातं उघडण्याची आशा आहे। दुसरीकडे राऊतांनी ओवेसींच्या कारवर झालेल्या गोळीबारावरून योगींना घेरलंय। विशेष म्हणजे याआधी त्यांनी या गोळीबाराला स्टंटबाजी म्हटलं होतं। निवडणुकामध्ये मी याला स्टंट म्हणावं की काय म्हणावं मला कळत नाही। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेताय त्या पक्षाला फारसं यश मिळताना दिसत नाही, त्यांची कोणी दखल घेताना दिसत नाही। अशा परिस्थितीत त्यांच्यावरती हल्ला का व्हावा हे रहस्य आणि कोडा है। दिन दहाड़े उनके गाड़ी के ऊपर 4-5 गोलियां चली। हमारे ओबीसी जी के साथ जरूर मतभेद है, लेकिन किसी एक नेता पर इस प्रकार से गोली चलाना ये कोई अच्छे कानून वाले राज का चरित्र नहीं है। दुसरीकडे उत्तर प्रदेश मधल्या प्रचारातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। बुलंदशहरमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची रॅली एकमेकांच्या समोरासमोर आली। यानंतर दोघांनीही एकमेकांना हात दाखवत शुभेच्छाही दिल्या। प्रियंका गांधी या कारवर होत्या तर अखिलेश यादव त्यांच्या बसमध्ये होते। त्यानंतर अखिलेश यादव काही क्षणातच बसच्या छतावर आले आणि त्यांनी प्रियंका गांधींना नमस्कारही केला। जवळपास 1 मिनिट प्रियंका गांधींची गाडी आणि अखिलेश यादव यांची बस समोरासमोर थांबली आणि नंतर दोन्ही नेते आपापल्या मार्गावर पुढच्या प्रचारासाठी निघाले। राजकीय विरोधक म्हणून मतभेद असले तरी मनभेद नाही हेच या दृश्यातनं दिसतंय। संदीप राजगोळकर, TV9 मराठी, लखनौ।